लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता कव्याकडून तो बॉक्स पडल्यामुळे ते मोल्ड नंदिनीने झेललेलं असतं हातामध्ये आणि त्यामुळे नंदिनीची मेहंदी पूर्ण खराब झालेली असते. आता लगेचच काव्या खाली उतरते आणि स्वारी ग ताई स्वारी असं म्हणून ते मोल्ड हातामध्ये घेते. माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली. अगं काव्या असं काय करतेस? आता तो बॉक्स वरून खाली पडला म्हणून मेहंदी मोडली. आपण बॉक्स इथे सावरायला गेलो होतो म्हणून ती मेहंदी मोडली. एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. पण ताई माझ्यामुळे तुझ्या मेहंदीवर हे सगळं काही झालेलं आहे. हे बघ काव्या असू देत. आता लगेच काव्या ओढणीने तिची मेहंदी पुसायला लागलेली असते. त्यावर लगेचच आता नंदिनी तिला म्हणते, अगं वेडीस का काव्या असं काय करतेस? हे बघ एकतर इथे माझ्या मेहंदीचा डाग जीवाच्या टी शर्टवर लागलाय आणि त्यानंतर आता पुन्हा तुझ्या मेहंदीवर तो इथे तुझी ओढणी माझ्या मेहंदीमुळे खराब व्हायला नकोय. प्लीज शांत बस. असं म्हटल्यानंतर आता माझ्या मेहंदीमुळे तुझा आणि इथे जीवाचे कपडे खराब व्हायला नकोत, तुमच्या कपड्यावर डाग लागायला नको. मी ही मेहंदी धुवून येते. अगं नंदिनी ताई ती रंगली सुद्धा नाहीये आणि तेव्हा तू लगेच ती धुवून येणार आहेस. असू दे ग काव्या, त्याने काय होतोय, असू दे असं म्हणून आता लगेचच काव्या म्हटल्यानंतर नंदिनी मेहंदी धुवायला जाते. आता इकडे काव्या विचार करत असते, माझ्या भूतकाळाचा जो काही डाग आहे तो त्या सगळ्या गोष्टीमुळे नंदिनी ताईची मेहंदी खराब व्हायला नको होती आणि शेवटी तेच झालंय. आता नंदिनी मेहंदी धुवून आल्यानंतर, ताई तू मेहंदी धुवून पण आलीस ग? हो असू देत. हे बघ मेहंदी छान रंगलेली आहे पण सगळी काही विस्कटून गेली ना. असू दे काव्या, नको विचार करूस एवढा. त्यानं काय होतंय बाळा? हे बघ झालेल्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. असं आता इकडे ती तिला बोलत असते. ताई बघ ना, माझ्यामुळे तुझी मेहंदी विस्कटली. असू दे ग काव्या, इट्स ओके, एवढं काही फरक पडत नाही. अगं खरं तर तुझ्यामुळे आणि ह्या मोल्डमुळे हे झालंय सगळं काही. हो माझ्यामुळे आणि ह्या मोल्डमुळेच ह्या गोष्टी घडल्यात. अगं काव्या तुला सांगू का, ह्या मोल्डमुळे अगोदरसुद्धा मी खूप रडली आहे. म्हणजे मला नाही समजलं. अगं त्याचं काय झालं ना, हा मोल्ड असाच माझ्या हातून एकदा खाली पडला आणि खरं तर हा मोल्ड माझ्याकडूनच तुटला आहे. आणि जेव्हा हे सगळं जीवाने पाहिलं ना तेव्हा जीवा माझ्यावर खूप भडकले होते. असं वाटलं की जसं काय त्यांचा श्वासच कोणी त्यांच्यापासून हिरावून घेतलाय, एवढं भडकले होते. तेव्हा काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. तेव्हा काव्या म्हटली होती, आता जीवाला आमच्या भूतकाळात असलेल्या आठवणीसुद्धा नकोशा झाल्यात का? म्हणजे जीवाचं माझ्यावर प्रेमसुद्धा राहिलं नाही आहे का? ह्या सगळ्या गोष्टी काव्या बोललेली असते आणि तिला ते आठवत असतं. आणि काव्या आणि जीवाने तो मोल्ड कसा तयार केलता आणि तो कसा तुटला हे सगळं तिला आठवतं. त्यामुळे आता नंदिनीने हे सगळं काही इथे तिला सांगितलेलं होतं. अगं काव्या तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा हा मोल्ड तुटला ना तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर असलेला राग आणि ते सगळं काही पाहायला हवं होतंस. खूपच चिडले होते बघ ते माझ्यावरती आणि एवढे चिडले होते की त्यांच्या डोळ्यामध्ये असणारा जो काही राग आहे ना तो राग मात्र इथे स्पष्टपणे दिसत होता. असं वाटत होतं की ते त्यांचे डोळे आगच ओकत आहेत. तेव्हा इकडे आता नंदिनी हे सांगत असताना काव्याला खूप जास्त अवघड जात असतं. सांगू का काव्या, खरं म्हणजे मी ही खरं तर तुला हे मोल्ड जे आहे ना ते आमच्या खोलीत आहे म्हटल्यावर तुला असं वाटत असेल की हे माझा आणि जीवाचं आहे. म्हणजे अर्थात यामध्ये जीवाचा एक हात आहे पण तो दुसरा हात आहे ना तो माझा नाही आहे. तुला मी फार्म हाऊसवरती गेल्यावर एकदा एक किस्सा सांगितला होता बघ मिस्केबद्दल, तर ती हीच मिस्के आहे आणि हा हात जो आहे ना तो त्या मिस्केचा आहे. आणि तेव्हा आता तुला सांगू का, ते दोघं एकमेकावर एवढं प्रेम करत होते कारण मी हे मोल्ड तुटल्यानंतर इथे जीवाच्या मनामध्ये माझ्याविषयी राग आणि डोळ्यामध्ये राग बघितला. हे सगळं मला तेव्हा त्या गोष्टीवरून कळलं की जीवा आणि ती मुलगी एकमेकांवर किती प्रेम करत असतील. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की वसू ज्वेलर्सकडून आलेली असते. आता जेव्हा वसू ज्वेलर्सकडून येते तेव्हा लगेचच आता ती रम्याला म्हणत असते, झालं झालं झालं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. एवढे दिवस जे कोडं आपल्याला सुटत नव्हतं ते कोडं उलगडलेलं आहे. काय सांगतेस काय? कोणतं आणि कसलं कोडं उलगडलेलं आहे?
तू आई कशाबद्दल बोलतेस? अगं एवढे दिवस झालं आपण ज्या प्रश्नाची उत्तरं शोधत होतो ना, ते सगळं काही सापडले. तेव्हा लगेच त्या रम्या म्हणते, काय सांगतेस काय? पण कोणतं उत्तर आणि कोणतं म्हणजे मला सांग नीट, कोणतं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलंय ते नाही कळतंय मला. अगं नाही का, जीवाने तो आनंद निवास वाचवण्यासाठी जे काही 10 करोड रुपये जमा केले, ती कुठून केले, काय केले, ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधत होतो. अगं आई पण तू सोनाराकडे गेलीस आणि तिथे काय समजलं तुला असं? म्हणजे त्या सोनाराने घरामध्ये त्या जीवाने घरामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली की काय? असं म्हणता क्षणी जीवा आता इथे असं करू शकतो. तेव्हा वसू लगेचच आता रम्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणत असते, अगं काय करते, जरा हळू बोल. हो मग मी तेच बोलते तुला, ह्या जीवाने चोरी केली घरामध्ये सोन्याची. हे बघ, मी आता जेव्हा सोनाराकडे गेले आणि तेव्हा सोनाराने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता ह्यांनी हे जी वसू रम्याला सांगत असते ना, ते त्यांनी म्यूट केलेलं आहे. तर जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे सोनाराने इथे वसूला सांगितलेला असतो आणि वसूने आल्याबरोबर रम्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात. आता आपण पाहतो की लगेचच ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्यानंतर आता रम्या म्हणत असते, आई म्हणजे आपल्याकडे आता एक नाही तर 2-2 बॉम्ब आहेत. हो मी तुला तेच सांगते. आणि तुला एक गोष्ट सांगू, आता हा धमाका, हा बॉम्ब आपण कधी फोडायचा? कधी? उद्या फोडायचा. कारण उद्या आता आईचा वाढदिवस आहे आणि उद्या आईचा वाढदिवस असल्या कारणाने तुला माहिती का, इथे आपण आईचे जे काही पिढी जात किंवा आईचे दागिने जे आहेत ना, त्या दागिन्यांची आपण पूजा करत असतो आणि उद्या आपण ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करायच्या आहेत. त्यावर लगेचच त्या रम्या म्हणत असते, पण आई हे सगळं असं होईल का? नाही होणार. पण आई मला एक गोष्ट सांग, आपण ज्या ज्या पद्धतीने डाव टाकतोय त्या त्या पद्धतीने फाशी पडत चाललेले आहेत. आता मला ना त्या नंदिनीला चांगलाच धडा शिकवायचा आहे. त्या नंदिनीने माझा हात पिरगळला होता ना, मग बघ आता मी तिला कशी जन्माची अद्दल घडवते. त्यावर वसू म्हणत असते, हां आता उद्यापासून जीवासाठी शांत रात्र, त्याला झोप येणार नाही. आता जीवाला फक्त आणि फक्त इथे आजचीच रात्र असणार आहे, ज्या रात्री तो फक्त शांत झोपू शकतो. इथून पुढे त्याला शांत झोपच येणार नाही असं वसू म्हणत असते. त्यावर इकडे आता लगेचच नंदिनी काव्याला म्हणत असते, काय झालं काव्या? अगं त्या मुलीबद्दल तू एवढं का वाईट वाटून घेतेस? हे बघ किती हळवी आहेस ग तू. माहितीये आता मी तरी काय करणार ग. जेव्हा जेव्हा त्या मिसकेचं नाव निघायचं तेव्हा तेव्हा मला सुद्धा असा त्रास व्हायचा. खरं तर मला वाईट वाटायचं, राग यायचा. पण आता हे बघ तुला एक गोष्ट सांगू, आता जीवाचं आणि माझं नातं रुळावर आलंय. जीवाचं आणि माझं नातं फुलू लागलेलं आहे. आता जीवाच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल अशी कोणतीच गोष्ट नाहीये. त्यामुळे प्लीज आत्ता सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं तुला एक सांगू का, हे बघ आता काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही दोघं सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेलो आहोत आणि जीवा सुद्धा आता त्या आठवणीमधून बाहेर आलेले आहेत. त्यामुळे तू सुद्धा आता त्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करत बसू नकोस असं आता इकडे नंदिनी काव्याला सांगत असते. एक गोष्ट सांग ना ताई, तुला ह्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत नाही का ग? तुला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत नाही का ग? असं आता इकडे काव्या नंदिनीला विचारत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं का त्रास होईल आता? नाही तर त्रास होत मला काही. हे बघ पूर्वी त्रास व्हायचा मला ह्या सगळ्या गोष्टीचा, पण आत्ता नाही त्रास होत. कारण तुला सांगू का, इकडे सगळेजण आता मुहान झालेत. म्हणजे हे बघ, नाही ती मुलगी इथे जीवाच्या समोर आहे आणि नाही इथे तिला मी कधी पाहिलंय. त्यामुळे इथे मला कसलाच त्रास होत नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का तुला, हे बघ त्या मुलीचं लग्न झालंय असं जीवा म्हणत होते आणि ती मुलगी आता तिच्या घरी तिच्या याच्या संसारामध्ये सुखी असेल असंच मी इथे म्हणते. आणि तसं पाहायला गेलं ना तरी सुद्धा आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमधून खूप जास्त पुढे आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून खूप जास्त पुढे आलेल्या असल्या कारणाने आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त काही फारसा फरक पडत नाही असं सुद्धा आता इकडे नंदिनी म्हणत असते. पण काव्या हे बघ आता काय आहे ना, इथे आम्ही खूप पुढे गेलोत. तसं पाहायला गेलं तर आता ती मुलगी नाही ते जीवाला दिसते नाही मला दिसते आणि तसंही ती थोडंच आमच्या समोर आहे म्हणून तिच्या आठवणीमध्ये राहायला आणि नको तू पण एवढं वाईट वाटून घेऊस असं आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर मात्र लगेचच काव्याला खूप मोठा धक्का बसत असतो आणि इकडे आता नंदिनी म्हणत असते, आता त्या मुलीचं ज्या मुलासोबत लग्न झालेलं आहे ना
त्या मुलासोबत तिचं आयुष्य मार्गी लागावं आणि ती त्या मुलासोबत सुखी संसार करावा, म्हणजे ज्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र तिने गळ्यात घातलंय ना त्याच्यासोबत तिने हॅपी राहावं असंच मला वाटतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की काव्याच्या मनामध्ये खूप काही गोष्टी इथे आलेल्या असतात. काव्या म्हणत असते, ताई ज्या मुलीबद्दल तू इथे बोलतेस ती मुलगी मीच आहे. अगं एकदा नाही तर रोज रोज मी इथे भेटत आहे आणि रोज भेटत असल्या कारणाने आता जीवा मला रोज भेटतो. पण आत्ता जर नंदिनीताईला माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल कळलं ना तर मग मात्र नंदिनीताई इथे आमच्या दोघांच्या ही नात्याला किंवा इथे आमच्या सगळ्या गोष्टीला इथे डाग लागू देणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. पण हा तिढा, नात्यांचा हा तिढा कधी संपणार आहे, कधी काय होणार आहे ह्याच गोष्टी मला समजत नाहीयेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला मात्र ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त भीती वाटायला लागलेली आहे. काव्या बोलते. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात. आता सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असताना इकडे आज विषय निघत असतो, तो म्हणजेच की आजींचा, म्हणजे आता जीवाच्या आजीचा आणि विक्रमच्या आईचा. आता मुद्दाम इथे आता जी काही आपली मानिनी आहे ती म्हणत असते, उद्या काय आहे. त्यावर विक्रम म्हणत असतात, काय आहे उद्या, मला तर कळत नाही की उद्या काय आहे म्हणून. त्यावर लगेचच आता इकडे विक्रम म्हणत असतात, मानिनी तुझा वाढदिवस आहे का. काय हो, माझा वाढदिवस कसा असेल, मग आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे का. त्यावर लगेचच आता विक्रम मानिनी म्हणते, अहो आत्ताच तर झाली ना आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, मग आहे तरी काय, आहे तरी काय सांगा मला जरा कोणी. अहो देशमुख, इथे तुम्ही कसं विसरू शकता हे सगळं काही, असं इकडे बोलण्यात येतं. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की विक्रम म्हणतात, पण काय आहे ते तरी मला कोणी सांगणार आहे की नाही, सांगा ना, वाढदिवस आहे पण कोणाचा आहे. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, तुमच्या जवळच्या 2 व्यक्तींचाच आहे कोणाचा तरी वाढदिवस. अच्छा, कोणाचा वाढदिवस आहे, असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, बरं सांग मानिनी तुझा वाढदिवस आहे का. तर आता मानिनी म्हणत असते, काय हो हे तुम्ही असं काय करताय, पण जीवा कुठे गेलेला आहे. जीवाला माहिती असेल, जीवाला तुम्हीच पाठवले ना आईस्क्रीम आणण्यासाठी, तो आईस्क्रीम आणायला गेलाय. अच्छा असं आहे, तर बरं बरं ठीक आहे, पण उद्या काय आहे. अहो असं काय करताय, आठवा बरं काय आहे उद्या तर, असं म्हणून आता यांचा खूपच जास्त गोंधळ इथे सुरू असतं. खरं पाहायला गेलं ना तर आता इकडे मानिनी चिडलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, अहो काय आहे तुम्ही एवढं कसं विसरू शकता हो, अहो उद्या तुमच्या आईचा वाढदिवस आहे. त्यावर लगेचच आता विक्रम म्हणतात, काय काय, बापरे, सॉरी, माझ्या आईचा वाढदिवस मी कसा विसरलो. आई मला माफ कर, माफ कर, हा तुझा लहान मुलगा म्हणूनच तू त्याला माफ करा, मी विसरलो, कसा विसरलो मला कळलंच नाही ग, असं विक्रम म्हणत असतात. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, हो उद्या वाढदिवस आहे. आणि तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, हो कारण उद्या वाढदिवस आहे तर मस्त आपण सेलिब्रेशन करूया. पण नंदिनी तुला कसं माहिती आहे का त्याचं काय आहे ना, अधूनमधून जीवाने बऱ्याच काही आईंच्या आठवणी आणि आईंच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत ना त्या सांगितल्या होत्या आणि त्या सांगितल्यामुळे इथे आपण काय करतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यावर आता वसू मुद्दामून म्हणत असते. वसू विक्रमला म्हणते, मी काय म्हणते विक्रम, इथे आईचे जे काही दागिने आहेत ना, जे काही हार दागिने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण त्या सगळ्या दागिन्यांना पॉलिश वगैरे करून आणलं तर काय रे, तसंही उद्या पूजा करायचीच असते ना आपल्याला त्या सगळ्या वस्तूंची वगैरे. त्यावर लगेच विक्रम म्हणत असतात, त्याचं काय करायचं काय नाही करायचं हे आम्ही बघून घेऊ. लगेचच आता वसू म्हणत असते, अरे असं काय करतोयस, माझी सुद्धा आईच आहे ना ती, आणि मी माझ्या आईबद्दलच ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना. त्यावर लगेच आता विक्रम म्हणतो, मग तेच तर सांगतोय ना मी, काय करायचं आणि काय नाही हे सगळं आम्ही बघून घेऊ ना. त्यावर आता मानिनी विषय बदलते आणि म्हणते, पण आता उद्या ना मस्त जंगी पार्टी वगैरे करायची आहे, काय काय करायचंय काय काय नाही हे सगळ्या काही गोष्टी करायच्यात. हो ते तर सगळं काही जीवाच बघत असतो ना, जीवाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे. पण जीवाचा तो खूप लाडका होता तुला सांगतो. आणि पार्थ तुझं काय रे, पार्थ म्हणत असतो, मी काय बाबा मार खाऊच एवढीच आठवण आहे, असू दे रे, पण ते सुद्धा लाडानेच आणि प्रेमाने मारायच्या तुला, काय समजलं. आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो माझी आई ना खरंच खूप गुणाची होती बरं का, आईने खूप काही गोष्टी आम्हाला चांगल्या शिकवल्यात आणि जीवावर तर खूप जास्त प्रेम होतं तिचं. माझी आई खूप जास्त लागवी होती, म्हणजे तिला खूप जास्त गोष्टी इथे आवडायच्या
आणि सगळं काही सगळ्यांना ती आपलंसं करायची. त्यावर पुन्हा वसू म्हणत असते, विक्रम मी काय म्हणते त्या गोष्टी तू सरळ सरळ दुर्लक्ष करतोयस. अरे देऊयात ना आईचे दागिने सगळे सोनाराकडे. अरे ती सुद्धा माझी आई आहे म्हणून मी हे सगळं काही बोलते. आणि मी तसंही तुझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करायचं सोडूनच दिले, बोलायचं सोडूनच दिले. तेव्हा विक्रम वसूवर ओरडतात. त्यामुळे वसू आणि रम्या तिथून निघून जातात. चल ग रम्या आणि वसू असं म्हणून त्या निघून गेलेले असतात. आता नंदिनी म्हणत असते, पण मी काय म्हणते बाबा, इथे वसवात्या आणि रम्या जे काही बोलल्यात ना ते काही चुकीचं नाही आहे. म्हणजे बघा ना, मला सुद्धा तशी ती कल्पना आवडली आहे. म्हणजे जे काही आईचे दागिने आहेत ते आपल्या जे काही नेहमीचे इथे ज्वेलर्स आहेत ना त्यांच्याकडेच पॉलिश करायला दिलं तर काय फरक पडतोय. त्यावर लगेच हे रम्या आणि वसूने ऐकलेलं असतं. त्या म्हणत असतात, बघितलं आपलं काम तर व्यवस्थित झालेलं आहे ना. आता आपल्याला कसल्याच आणि कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे. आता खरी मजा येणार आहे. आता खरा धिंगाणा आणि खरा मस्ती येणार आहे. आता त्या जीवाची पूर्ण वाट लागणार आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इथे विक्रम म्हणत असतात, बरं ठीक आहे, आपण जे काही आपला सोनार आहे ना त्या सोनाराकडे जाऊयात आणि त्या सोनाराकडून सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित करून घेऊयात. असंच आता इकडे ते बोलत असतात. हो पण हा जीवा तेवढ्यातच जीवा आलेला असतो. आता जीवाच्या हातामध्ये आईस्क्रीम असतं आणि तो म्हणत असतो, आता तुम्हीच मला आईस्क्रीम आणण्यासाठी पाठवलंय ना, मग हे काय मी आईस्क्रीम आणायलाच गेलो होतो. त्यावर अरे पण उद्या आजीचा वाढदिवस आहे. त्यावर तो लगेचच म्हणत असतो, हो 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 आहे ही माझ्या लक्षात आहे ही गोष्ट. हो मग त्याचं काय आहे ना, उद्या आईच्या पूर्ण दागिन्यांची इथे आता पॉलिश करायची आहे आणि उद्या पूर्ण आईच्या दागिन्यांची इथे आता सगळं काही पॉलिश करून त्याची पूजा करायची. जीवा लक्षात आहे ना तुझ्या काय काय करतो आपण तर. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, हो सगळं काही माझ्या आहे लक्षात. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता वसू आणि रम्या खोलीमध्ये येतात आणि त्यांना आनंद होत असतो. आता इकडे रम्या म्हणत असते, त्या नंदिनीने इथे माझा हात पिरगळला होता ना, तिची एवढी हिंमत वाढली होती की तिने माझा हात पिरगळला, मग तिला मी अजिबात सोडणार नाहीये. त्यावर आता ती म्हणत असते, ही येणारी रात्र आता जीवासाठी फक्त शांततेची रात्र आहे, तर नंदिनीसाठी आता इकडे येणाऱ्या प्रत्येक रात्री ह्या काळ्या रात्री ठरणार आहेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आता आपण अशाच पद्धतीने करायच्यात. आता खऱ्या अर्थाने सगळे फासे आपल्या बाजूने पडायला सुरुवात झालेली आहे. आता त्या नंदिनीला माफी नाहीये. खूप माज आहे ना त्या नंदिनीला. खूप जास्त ती ॲटिट्यूड दाखवत होती ना, तिने माझा हात पिरगळला आणि तिने माझा हात पिरगळल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिने अशा केल्यात ना, मग मी तिला अजिबात माफ करणार नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता वसू म्हणत असते, आता उद्या जेव्हा विक्रम सोनाराकडे ते दागिने घेऊन जाईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने कळेल की नेमकं काय आणि कशा पद्धतीने इथे दुसऱ्याला त्रास देणं हे काय असतं हे उद्या कळणार आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता जीवाला टेन्शन आलेलं असतं. कारण उद्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता उद्या जे आहे ना ते आजीचा वाढदिवस आहे आणि आजीचा वाढदिवस असल्या कारणाने ते दागिने त्याचबरोबर ते जे काही मी ते हार विकलाय त्या सगळ्या गोष्टी मी कुठून आणणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत तो बसलेला असतो. तेवढ्यातच आता पार्थ फोनवर बोलत आलेला असतो आणि पार्थ फोनवर बोलत आलेला असल्या कारणाने इथे आता तो लगेचच म्हणत असतो, अरे जीवा काय झाले, का बसलास असा. तेव्हा तो लगेच म्हणतो, नाही काही नाही, चल मी येतो. अरे हो तू जाणारच आहेस, पण काय रे आज आजीची आठवण येते का तुला. म्हणजे ही तुझी आणि त्याचबरोबर आजीची फेवरेट जागा आहे ना, तुम्ही इथेच बसायचं आहेत ना. त्यावर लगेचच आता तो म्हणतो, हो काय झालंय एवढा अपसेट का आहेस, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, नाही रे काही नाही, सगळं ठीक आहे. खरं सांग जीवा, काय झालेलं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टी तू इथे सांगू शकतोस, बोल ना काय झालेलं आहे. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, नाही रे काही नाही. मग आजीची आठवण आली. हो रे आजीचीच आठवण आली. हे बघ जीवा मी काय म्हणतो, जर मनामध्ये काही गोष्टी असल्या ना तर त्या लपून ठेवू नये, सांगून टाकाव्या. आणि नाही सांगितले ना तर मग अचानक घरामध्ये वादळ येतं, तुला माहिती ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय करू, मनातच बोलतो बरं का, सांगू का दादाला हे सगळं काही.
जर दादाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर यावर काही उपाय निघू शकतो का? त्यावर आता इकडे पार्थ हसत असतो आणि पार्थ हसत असताना आता इकडे जीवा म्हणत असतो, मला तर काहीच कळत नाहीये काय करावं आणि काय नाही. तर इकडे पार्थने त्याला पुन्हा तेच प्रश्न विचारलेले असतात. बोल ना, काय झालेलं आहे? का शांत बसलास? काहीच का बरं सांगत नाहीस? असं बोलल्यानंतर आता जीवा मात्र त्याच्याकडे बघतच असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे जी काही आजीची साडी आहे त्या साडीची पार्थ आणि काव्या घडी घालत असतात आणि पार्थ आणि काव्या घडी घालत असताना आपण पाहतो की आता घडी घालता घालता ते दोघं जण एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात आणि खूपच जास्त जवळ आल्यानंतर इथे आता पार्थ म्हणत असतो, फायनली आपण आजीच्या साडीची घडी घालता घालता किंवा आजीमुळे तरी आपण एकत्र आणि एवढ्या जवळ आलेलो आहोत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला सगळे काही दागिने मांडलेले असतात आणि सगळे दागिने मांडल्यानंतर आता इकडे मानिनी म्हणत असते, अरे काय करतोयस हे तू? हे बघ ना, आजीचा जो काही हार आहे ना तो हार घेऊन ये ना, तो हार मांडायचा नाहीये का? आणि तेव्हा आपण पाहतो की विक्रम पाठीमागून आलेले असतात आणि विक्रम पाठीमागून आल्यानंतर इथे ते म्हणत असतात, कुठून आणणार आहे तो? आईचा हार? आईचा हार असा असेल तर तो घेऊन येईल ना. आणि तेव्हा लगेच आता सगळेजण विक्रमला म्हणतात, असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, ह्या जीवाने, कारण नंदिनी म्हटलेली असते, बाबा असं का म्हणताय तुम्ही? हो, कारण तुझ्या नवऱ्याने इथे त्याच्या आजीचा हार विकलेला आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, कारण इकडे ह्याने तो हार विकून खाल्लाय असं आता ते बोलत असतात. पण आता प्रेक्षकांनो, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जीवा इथे घरच्यांना सांगेल का? आणि त्याचबरोबर इथे नंदिनी सगळ्या गोष्टींचा खुलासा सगळ्यांसमोर करेल का? हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशा नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.